नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज या व्हिडिओमध्ये आपण IPL 2026चा तिसरा सामना जो RR आणि CSK मध्ये झाला होता, तर यावर आधारित 10 प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1, आजच्या सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक कोणी केले? तुमचे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए संजू सॅमसन, ऑप्शन बी वैभव सूर्यवंशी, ऑप्शन सी ऋतुराज गायकवाड, ऑप्शन डी शिवम दुबे। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 1चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वैभव सूर्यवंशी। RR आणि CSK यांच्यामध्ये जो सामना झालेला होता त्यात सर्वात वेगवान अर्धशतक वैभव सूर्यवंशी याने केलेला आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वाधिक धावा कोणी केल्या? ऑप्शन ए ऋतुराज गायकवाड, ऑप्शन बी शिवम दुबे, ऑप्शन सी जेमी ओव्हरटन, ऑप्शन डी MS धोनी। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 2चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जेमी ओव्हरटन। चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वाधिक धावा जेमी ओव्हरटनने काढलेल्या होत्या। आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, राजस्थान रॉयल्सकडून सर्वाधिक विकेट्स कोणी घेतल्या? ऑप्शन ए ट्रेंट बोल्ट, ऑप्शन बी रविचंद्रन अश्विन, ऑप्शन सी जोफ्रा आर्चर, ऑप्शन डी युजवेंद्र चहल। प्रश्न क्रमांक 3चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जोफ्रा आर्चर। राजस्थान रॉयल्सकडून सर्वाधिक विकेट्स जोफ्रा आर्चर याने घेतलेले आहेत। आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, RR विरुद्ध CSKचा सामना कोणत्या मैदानावर खेळला गेला? ऑप्शन ए वानखेडे स्टेडियम, ऑप्शन बी सवाई मानसिंग स्टेडियम, ऑप्शन सी चेपॉक स्टेडियम, ऑप्शन डी ईडन गार्डन्स। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 4चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सवाई मानसिंग स्टेडियम। RR विरुद्ध CSKचा सामना सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेलेला आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, चेन्नई सुपर किंग्स किती धावांवर ऑल आऊट झाली? ऑप्शन ए 145, ऑप्शन बी 162, ऑप्शन सी 127, ऑप्शन डी 138। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 5चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 127। चेन्नई सुपर किंग्स 127 धावांवर ऑल आऊट झाली। आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, राजस्थान रॉयल्सने लक्ष्य किती षटकात पूर्ण केले? ऑप्शन ए 15 षटके, ऑप्शन बी 13 षटके, ऑप्शन सी 12.1 षटके, ऑप्शन डी 14.1 षटके। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 6चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 12.1 षटके। राजस्थान रॉयल्सने लक्ष्य 12.1 षटकांमध्ये पूर्ण केले। आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7, राजस्थान रॉयल्सने सामना किती विकेट्सने जिंकला? ऑप्शन ए 6 विकेट्स, ऑप्शन बी 7 विकेट्स, ऑप्शन सी 8 विकेट्स, ऑप्शन डी 9 विकेट्स। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 7चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 8 विकेट्स। राजस्थान रॉयल्सने 8 विकेट्समध्ये सामना जिंकलेला आहे। प्रश्न क्रमांक 8, चेन्नई सुपर किंग्सचा डाव किती षटकात संपला? ऑप्शन ए 18.5 षटके, ऑप्शन बी 19.4 षटके, ऑप्शन सी 20 षटके, ऑप्शन डी 17.2 षटके। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 8चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 19.4 षटके। चेन्नई सुपर किंग्सचा डाव 19.4 षटकांमध्ये संपला। आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9, राजस्थान रॉयल्सचा टॉप स्कोरर किती धावा करून बाद झाला? ऑप्शन ए 48,
ऑप्शन बी 52, ऑप्शन सी 61, ऑप्शन डी 67. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 9चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 52. राजस्थान रॉयल्सचा टॉप स्कोरर 52 धावा करून बाद झाला. आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. राजस्थान रॉयल्सच्या विजयात सर्वात मोठा वाटा कशाचा होता? ऑप्शन ए फक्त गोलंदाजी, ऑप्शन बी फक्त फलंदाजी, ऑप्शन सी अष्टपैलू कामगिरी, ऑप्शन डी क्षेत्ररक्षण. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 10चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अष्टपैलू कामगिरी. राजस्थान रॉयल्सच्या विजयात सर्वात मोठा वाटा हा अष्टपैलू कामगिरीचा होता. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. असेच व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा.